काही अंशी हे उद्धव सत्य असेल. ठाकरे यांच्या कामाची वाहवा आजही लोक करतात. नाही मी तेच तेव्हाही सांगतो ना. करत होते. नाही, पैशाचा पाऊस पडला आणि त्याच्यात बरीच लोक वाहून गेले, आजही लोक मान्य करतायत. हा, प्रत्यक्ष मी काय बघायला गेलो नाही, परंतु हे आपल्याकडनं जी काय उणीव राहिली ती उणीव मी होय. नक्की स्वीकारली पाहिजे. ती म्हणजे आपण केलेली कामं लोकांना सांगू शकलो नाही. आपण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, शिवभोजन सुरू केलं, शेतकऱ्यांना हमीभाव दिला होता, बऱ्याच काही काही गोष्टी केल्या, बऱ्याच गोष्टी केल्या. लॉ अँड ऑर्डर मेंटेन होती. अगदी त्यावेळेला पहिल्याच्या ते सीए आणि एनआरसीचं भानगड करून ठेवली होती केंद्राने, त्याच्यात आपण लॉ अँड ऑर्डर मेंटेन केली. बरं, मुख्यमंत्री म्हणून करोनासारख्या संकटात मी ह्यांच्यासारखं बटेंगे तो कटेंगे नाही केलं. मी सगळ्यांना समानतेने वागवलं आणि सगळ्यांना मी सांभाळण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षाला स्वबळावर इतक्या जागा मिळतील म्हणजे याच्यामध्ये हे त्यांच्या स्वप्नातही त्यांना वाटलं नसेल. तुम्हाला असं वाटलं होतं का? मला नेहमी म्हटलं ना, त्यांनाही त्यांच्या स्वप्नात कधी वाटलं नसेल. भाजप सोडा, पण शिंदे गटाला 50च्या वर जागा मिळाला, हा जादूटोणा आहे की काय? कदाचित त्यांनी डायनोसॉरच कापला असेल. असं कापाकापीतून मतदान होतं असं त्यांना वाटतं. पण कारण अचानक 50च्या वर जागा अशा पक्षाला मिळाव्यात. पहिली गोष्ट एक सांगतो, ह्या जादूटोणा वगैरे या विषयावरती माझा तर काही विश्वास नाही. म्हणजे या भाकड कथा आहे, सध्याच्या आहे. पण त्यातून एकच आहे की त्यांची मानसिकता कळते की दुसऱ्याचं वाईट व्हावं हे त्यांच्या कृत्यातून कळतं. त्याच्यामध्ये आता वन नेशन वन इलेक्शन लादलं जात आहे. ह्यांची संपूर्ण वाटचाली एकाधिकारशाहीकडे चाललेली, हुकुमशाहीकडे चाललेली आहे. सगळं पहिलं आम्हालाही गोंडच वाटलं होतं, कारण तेव्हा काश्मीरमध्ये काय त्याला वेगळे पंतप्रधान वगैरे असे ते एक शब्द होता. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा त्या एका बहकाव्यात आलो. काश्मीरमध्ये 370 कलम काढलं पाहिजे याच्यावरती त्याही वेळेला ठाम होतो, आम्ही पाठिंबा दिला आणि आजही मी ठाम आहे. त्याच्याबद्दल दुमत नाहीये, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण एक निशाण, एक विधान आणि एक प्रधान. आता वन नेशन वन इलेक्शन, मग त्याच्यानंतर वन नेशन वन लँग्वेज पण करतील. मग त्याच्यानंतर म्हणजे सगळं काही. बरं, नड्डा बोललेत की देशात एकच पक्ष राहणार, म्हणजे वन पार्टी, ही एकाधिकारशाही चाललेली आहे. वन पार्टी वन